पावसानं बीड जिल्ह्यामध्ये अक्षरशः धुमाकूळ घातलाय। बीड जिल्ह्यामध्ये सर्वत्र शेतीचं मोठं नुकसान झालंय। शेतकऱ्यांचं पीक पाण्यामध्ये गेलेलं आहे। डोळ्यात देखत त्यांचं पीक उद्ध्वस्त झालंय। जनावरांचा चारा सुद्धा नष्ट झालाय। इतकंच नाही तर गावकऱ्यांना 2 वेळच्या जेवणाची सुद्धा भ्रांत पडली आहे। मोठ्या प्रमाणात पाऊस झालेला आहे आणि संपूर्ण बीड जिल्ह्यामध्ये हे नुकसान झालेलं आहे। पुराचा तडाखा बसल्यामुळे अनेकांच्या डोळ्यांमध्ये अश्रू दाटलेले आहेत। तर नुकसानग्रस्त शेतकऱ्याच्या बांधावरून आढावा घेतले आमचे प्रतिनिधी महेंद्र कुमार मुधोळकर यांनी। पाहूयात। बीड जिल्ह्यामध्ये परतीच्या पावसानं अक्षरशः हाहाकार घातलाय। आतापर्यंत जर गावाची परिस्थिती पाहिली, संपूर्ण गावाला पाण्याचा वेढा घातलेला आहे आणि त्यानंतर शेती पिकाचं प्रचंड नुकसान झालेलं आहे। आपण पाहू शकता, आम्ही हिंगणी खुर्द या परिसरामधले या शेती परिसरात आहेत। शेतीला अक्षरशः पाहिलं गेलं तर तळ्याचं स्वरूप जे आहे इथे येताना पाहायला मिळते। बाजूचं जर बघितलं तर सोयाबीनचा हा प्लांट आहे आणि ह्या सोयाबीनच्या प्लांटमध्ये जर पाहिलं गेलं तर अशा पद्धतीनं पाणी त्या ठिकाणी गेलेलं आहे आणि बाजूला संपूर्ण जी शेती आहे, हजारो हेक्टरवरच्या शेतीमध्ये सध्या पाणी पसरल्याचं आपल्याला पाहायला मिळते। ही जर परिस्थिती जर पाहिली गेली, कुठेतरी या ठिकाणी तलाव होता की काय असा सवाल जो आहे या दृश्याकडे पाहिला असता आपल्याला उपस्थित होणार आहे। एकंदरीत पाहता संपूर्ण गावामध्ये पाणी शिरले आणि त्यानंतर शेतीचंही प्रचंड नुकसान या ठिकाणी झाल्याचं आपल्याला पाहायला मिळते। आता खऱ्या अर्थानं जर पाहिलं गेलं तर शेतकऱ्यांना जगण्यासाठी आणि त्यांना थांबण्यासाठी आता सरकारनं मदत दिली पाहिजे। पाणी ओसरल्यानंतर पुराचा पंचनामा होईल, त्यावेळेस त्यांना मदत मिळेल। मात्र खरी आता मदत आहे ती मात्र 2 वेळा जेवणाची आणि राहण्याची व्यवस्था जी आहे आता इथल्या ग्रामस्थांना करण्याची गरज आहे असं म्हणलं तरी वावगं वाटणार नाही। कॅमेरा पर्सन ज्ञानेश्वर वायबशेसह मी महेंद्र कुमार मुधोळकर, झी 24 तास, बीड।